अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप 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 महत्त्वाचा आहे। तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बघा, ज्या क्षणाची ज्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण तो दिवस अगदी जवळ आलेला आहे आणि स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे। येत्या 10 एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींच्या भरपूर सेवा करायच्या आहेत। बघा, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सगळेजण स्वामींच्या सेवा करतो, उपासना करतो, अनेक संकल्पयुक्त सेवा करतो। तर त्याच सेवांपैकी 21 दिवसाची सेवा आपल्याला अखंड 21 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे। ही सेवा जी आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात। मूलबाळ न होणे, विवाह न जमणे, नोकरी न लागणे, आर्थिक अडचणी, बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात असतात। त्या सगळ्या अडचणींचं निवारण होऊन, सगळ्या संकटांचं निवारण होऊन आपल्या आयुष्यात सुख येण्यासाठी, समृद्धी येण्यासाठी, सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही अखंड 21 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे। आणि जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतील, सगळं तुमचं चांगलं चालू असेल स्वामींच्या कृपेने, तरी देखील तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। बघा, या सेवा मी देखील करणार आहे आणि तुम्ही देखील करायच्याच आहेत। तर ही सेवा जी आहे किंवा हा व्हिडिओ जो आहे तो इतक्या लवकर टाकण्याचं पहिल्यांदा कारण सांगते। तर आता 21 दिवसाची सेवा आहे। गुरुवार म्हणजे 21 मार्च ते 10 एप्रिल या कालखंडामध्ये 21 दिवस पूर्ण होतात। आता नशिबाने पहिल्याच दिवशी गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारपासून म्हणजे 21 मार्च दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारपासून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अखंड 21 दिवस आपल्याला या सेवा करायच्या आहेत। ही सेवा जी आहे ती तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा विना संकल्पची देखील करू शकता। असं काही नाही संकल्पच केला पाहिजे, तर संकल्पयुक्त देखील तुम्ही तुमची इच्छा बोलून ही सेवा करू शकता। ही सेवा जर तुम्ही कराल तर तुमच्या आयुष्याचं सोनंच होणार आहे। तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला स्वामी देतील याची मी गॅरंटी देते। आयुष्यात खूप 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 चांगले अनुभव येतील या सेवेने। तर पहिल्यांदा गुरुवारी हा व्हिडिओ इतका लवकर का टाकला आहे तर बघा, 21 मार्च ते 10 एप्रिल या पिरियडमध्ये म्हणजे या कालखंडामध्ये जर तुमचा मासिक धर्म येत असेल तर तुमची त्या पिरियडमध्ये तुमचे 5-6 दिवस स्किप होऊ शकतात। मग ते स्किप होऊन म्हणजे 10 एप्रिल नंतर म्हणजे प्रकट दिनाच्या नंतर तुम्ही या सेवा कंटिन्यू केल्या तरी चालतील। पण नाही तुम्हाला असं वाटतं की 21 दिवसाची जी सेवा आहे ती स्वामींच्या प्रकट दिना दिवशीच पूर्ण व्हावी किंवा या ज्या मी सेवा करते त्या प्रकट दिना दिवशीच त्या पूर्ण व्हाव्यात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजपासून देखील या सेवा चालू करू शकता का, जर तुमचा मासिक धर्ममध्ये येत असेल तर आज आहे 16 तारीख, तर आजपासून देखील तुम्ही या सेवा चालू करू शकता। बघा, आपल्या डेट्स आपल्याला माहीत असतात, तर म्हणजे ॲडजस्टमेंट करून तुम्ही या सेवा चालू करू शकता। पहिल्यांदा गुरुवारी, आता ज्या दिवशीपासून तुम्ही या सेवा चालू करणार आहे 21 दिवसाची, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अर्थात गुरुवार आहे, पण ज्यांना गुरुवारी शक्य नाही, ज्याने आजपासून किंवा उद्यापासून चालू करणार आहेत त्यांनी म्हणजे प्रत्येकाने ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आता आपण 21 दिवसाची जे सेवा चालू केली आहे तर पहिल्यांदा सकाळी देवपूजा वगैरे करायची, स्वामींना अभिषेक घालायचा आणि आता प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींना अभिषेक घालत असतो, पण जे कोण घालत नसतील त्यांनी आवर्जून स्वामींना गुरुवारी अभिषेक घाला, पाण्याचा घाला किंवा दुधाचा घाला, पंचामृताचा घाला, ज्याने शक्य होईल त्याने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे। मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा। तर स्वामींची पूजा अर्चा व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला 21 दिवस अखंड 21 दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहेत। दररोज एक पाठ, असं 21 दिवस 21 पाठ तुम्हाला करायचे आहेत। म्हणजे दररोज 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय असतात किंवा आहेत। हे 21 अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहेत, म्हणजे एक पाठ तुम्हाला दररोज करायचा आहे। आता ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत त्यांनी काय करायचं, बघा, ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत त्यांनी
त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी 2 पाठ करायचे आहेत. म्हणजे गुरुवारचा 1 पाठ आणि या सेवेचा 1 पाठ असे स्वामीचरित्र सारामृताचे 2 पाठ गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. आता 21 दिवस जर तुम्हाला दररोज 21 अध्याय तुम्हाला वाचायला जमत नसतील तर तुम्ही दररोज 7-7-7 असे 3 दिवसामध्ये एक पारायण देखील करू शकता. दररोज 7 अध्याय वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होऊ शकतं. तर असं देखील तुम्ही करू शकता. किंवा ज्यांना तेवढं पण नाही जमत त्यांनी 3 अध्याय दररोज 3 अध्याय वाचले तरीसुद्धा चालतील. त्यांचे 21 दिवसामध्ये 3 पारायण होऊ शकतात. आणि ज्यांना एवढं पण नाही जमत त्यांनी एक तरी अध्याय वाचा. बघा 21 दिवसामध्ये एक तरी पारायण तुमच्या हातून घडावं अशी माझी इच्छा आहे. बघा आपण सेवा किती करतो हे महत्त्वाचं नसतं, सेवा करणं महत्त्वाचं असतं. बघा आपण जरी सेवा करत असलो तरी करून घेणारे स्वामी आहेत. आपण त्यात म्हणजे आपलं त्यात काहीच नसतं, करून घेणारे ते आहेत. त्यांची इच्छा असली तरच आपल्याकडून सेवा घडतात, होतात. तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. 21 दिवसाचे अखंड 21 पाठ स्वामीचरित्र सारामृताचे पाठ आपल्याला करायचे आहेत. बघा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ छोटा जरी दिसत असला तरी त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. अशक्यही शक्य या ग्रंथाने झालेलं आहे. ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. त्यांच्या नशिबात जे नव्हतं ते सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. आणि स्वामींना माहीत असतं कोणाला काय द्यायचं, कधी द्यायचं, हे सगळं स्वामींना माहीत असतं. तर बघा ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला 21 दिवस दुसरी कोणती सेवा करायची आहे तर दररोज 11 माळी जप म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी दररोज 11 माळी जप 21 दिवस तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दररोज 11 वेळा तारक मंत्र 21 दिवस तुम्हाला म्हणायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र जर म्हणला तुम्ही तर बघा तारक मंत्राची जी ताकद आहे ती खूप 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 महत्त्वाची आहे. तुमच्या घरामध्ये जर हट्टी तापट व्यक्ती, व्यसनाधीन व्यक्ती जर असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही व्यक्ती जी आहे ती सुधारावी तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी ही सेवा नक्की करा. नक्की म्हणजे नक्की 21 दिवसामध्ये तो व्यक्ती जो आहे तो व्यसनातून मुक्त झालेला असेल. स्वामी त्याच्या आयुष्याचं सोनं करतील एवढी ताकदवान किंवा एवढी प्रभावी ही सेवा आहे. आता ही सेवा कशी करायची तर तारक मंत्र म्हणताना तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा म्हणजे 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि तुम्हाला ते पाणी जे आहे ते तुम्ही त्या व्यसनाधीन व्यक्तीला किंवा हट्टी तापट व्यक्तीला किंवा तुमच्या मुलं जर हट्टी तापटपणा करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. 100% नव्हे 101% त्या व्यक्तीत सुधारणा होणार म्हणजे होणार. तर अतिशय ही प्रभावी सेवा आहे. तर ह्या 3 सेवा झाल्यानंतर तुम्हाला 4थी सेवा कोणती करायची आहे तर स्वामी स्तवन मंडल जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला दररोज 21 दिवस तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही एकदा वाचू शकता, 2दा वाचू शकता, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, जेवढी वेळा पण तुमची इच्छा होईल ना तेवढ्या वेळा तुम्ही वाचू शकता 21 दिवस. तर ह्या 4 सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. तुम्ही नक्की करा. माझी कळकळून विनंती आहे की तुम्ही या सेवा कराव्यात. तुमच्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. बघा ह्या सेवा करताना जर तुमची इच्छा झाली की आता पहिल्या दिवशी तुम्ही आता समजा तुम्ही जर कुठे बाहेर गेला म्हणजे तुमचं लग्न आहे किंवा एखादं कार्य आहे किंवा एखादी इमर्जन्सी आले तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे तर तुम्ही या सेवा करून जायचं आहे. खंडन अजिबात पडू द्यायचं नाही. बघा सकाळी लवकर उठा. एक दिवस लवकर उठल्याने काही बिघडत नाही. ज्याला सेवा करायची आहे ना तो कोणत्याही परिस्थितीत सेवा करतो. तर सकाळी लवकर उठा आणि मग सेवा करा आणि मग तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. आता त्यानंतर तुम्ही जी ही सेवा आहे ती तुमच्याच घरात करायची आहे. ताई माहेरी करू का किंवा नातेवाईकांच्याकडे आहे तिकडे करू का, बहिणीकडे राहते तिकडे करू का, अजिबात नाही. तुमच्याच घरात ही सेवा चालू करायची आहे आणि तुमच्याच घरात या सेवेचा शेवट म्हणजे सेवा पूर्ण करायच्या आहेत. तुमच्याच घरामध्ये या सगळ्या सेवा झाल्या पाहिजेत. आता ही सेवा चालू करताना पहिल्या दिवशी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा, मठात जा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरापाशी तुमच्या आसपास जर स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर नक्की तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जा. एक नारळ घ्या, एक खडीसाखर घ्या, थोडीशी खडीसाखर घ्या, एक नारळ घ्या, स्वामींसाठी एक लाल गुलाबाचं फूल घ्या आणि हे सगळं घेऊन तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा, मठात जा. तिथे जाऊन स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मी
ही 21 दिवसाची सेवा जी आहे ती करत आहे. बघा तुम्ही ही सेवा आहे ना, म्हणजे कोणतीही इच्छा अपेक्षा न ठेवता ही सेवा करा. बघा ज्यावेळी पण आपण इच्छा अपेक्षा ठेवतो, मनात ठेवतो आणि ती सेवा करायला लागतो आणि ती सेवा ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सेवा करत असतो. पण तुम्ही ही सेवा जी आहे ना, ती कोणतीही इच्छा मनोकामना मनात न ठेवता, निर्मळ मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा केली तर स्वामी अगदी भरभरून तुम्हाला देतील, 100% देतील. जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला स्वामी देतील. तर स्वामींच्या केंद्रात मठात गेल्यानंतर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी ही अखंड 21 दिवसाची सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. बघा करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. बघा आपण जरी सेवा करत असलो तरी सेवा करून घेणारे स्वामी आहेत. म्हणून आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की ही 21 दिवसाची सेवा माझ्याकडून पूर्ण होऊ दे, पूर्ण करून घ्या आणि तिथून यायचं आहे आणि आपल्याला या सगळ्या सेवा चालू करायच्या आहेत. आणि आता ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल, जर तुमची संकल्पयुक्त सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करायची आहे. संकल्प कसा करायचा हे देखील माहीत आहे. तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, तुमची इच्छा बोलायची स्वामींच्या पुढे आणि मग तुम्हाला ही सेवा चालू करायची. जर संकल्प नाही करायचा, अखंड 21 दिवस विना संकल्पाची देखील तुम्ही ही सेवा करू शकता. पण सेवा कशीही करा, कुठेही करा, म्हणजे तुमच्याच घरात करा, पण म्हणजे आता सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा, पण सेवा करा. बघा सेवा करणं हे आपलं काम आहे, देणं त्यांचं काम आहे. आणि कधी द्यायचं, कुणाला किती द्यायचं, कसं द्यायचं हे सगळं स्वामींना माहीत असते. बघा आपल्याला एखादी इच्छा आपली असते, ती क्षणिक जरी आपल्याला ती इच्छा चांगली वाटत असली तरी पुढच्या 5-6 वर्षामध्ये जर ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असू शकते. आणि हे सगळं स्वामींना माहीत असतं आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवा, स्वामींच्या भक्ती करा, सेवा करा. या सगळ्या सेवा स्वामींच्या करा. स्वामी तुम्हाला भरभरून देतील. जे योग्य आहे तेच तुम्हाला देतील. तुम्ही कितीही इच्छा व्यक्त केला, स्वामी मला हे पाहिजेच, जर ते तुमच्यासाठी अयोग्य असेल, चांगलं नसेल तर कितीही सेवा केला, कितीही इच्छा व्यक्त केला तर ते स्वामी तुम्हाला देणार नाहीत. कारण स्वामींना माहीत आहे की ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणून ह्या सेवा ज्या आहेत ते तुम्ही करा. तुमच्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप 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 सुंदर अनुभव येतील. मी देखील या सेवा सगळ्या करणार आहे. तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन, तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर अगदी छोटीशी माहिती होती आणि ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ जर शेअर केला नाही तरी चालेल, पण एखादी व्यक्ती तुमची जवळची आहे तिला नक्की या सेवा सांगा. या 21 दिवसाची ही अशी सेवा आहे, ती तू चालू कर. बघा 4 व्यक्तींना जरी तुम्ही या सेवा सांगितल्या, त्यातील एखाद्या व्यक्तीने जरी तुम्ही ही सेवा चालू केली तर आणि त्या व्यक्तीचं जर चांगलं झालं, सोनं झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून म्हणते व्हिडिओ शेअर करू नका, पण शेअर केला नाही तरी चालेल, पण 4-5 व्यक्तींना तुमच्या जवळच्या आसपासच्या नातेवाईकांना ही सेवा सांगा, करायला लावा, करायला भाग पाडा आणि तुम्ही देखील करा. तर अगदी छोटी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.